नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर डबल पीक विमा वाटप हा चालू झालेला आहे। तर या अगोदर पीक विमा वाटप जी काही होती ती स्थगित झालेली होती काहीतरी तांत्रिक अडचणामुळे। तर ती जी काही पीक विमा वाटप आहे ती आता डबल दुसऱ्या हप्त्यामध्ये चालू झालेली आहे। तर त्यामध्ये कोणते शेतकरी पात्र झालेले आहे किंवा हेक्टरी किती मिळणार आहे, किती जिल्हे पात्र झालेले आहे, प्रत्येकी जिल्ह्याला किती निधी हा वितरित केला जाणार आहे आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना अद्यापही 1 रुपयात सुद्धा पीक विमा वाटप झालेले नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय केल्याने त्यांना पीक विमा हा मिळणार आहे, तर त्याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर खूप साऱ्या कमेंट असतात की आम्हाला पीक विमा मिळालेला नाही, तर तो पीक विमा जो आहे तो तुम्हाला का मिळालेला नाही याची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत किंवा तुम्ही काय केल्याने तुम्हाला हा पीक विमा मिळू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, तर 11 जिल्ह्याची जी काही पीक विमा वाटपाची माहिती आहे तर आपण बघणार आहोत। तर या 11 जिल्ह्यामध्ये हेक्टरी किती जमा होणार आहे, त्याचबरोबर शेतकऱ्याला प्रत्येकी किती मिळणार आहे, म्हणजे कोणत्या प्रकारचे नुकसान झालेले आहे, तर या नुकसानीच्या पार्श्वभूमीवरती तुम्हाला किती नुकसान भरपाई मिळणार आहे। तर हेक्टरी तुम्हाला 5,000ही मिळू शकते, 8,000ही मिळू शकते किंवा 31,000ही मिळू शकते। तर जशी नुकसान झालेले असेल तर तशी ती पीक विमा नुकसान भरपाई तुम्हाला मिळणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्यामध्ये पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अमरावती। तर अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, त्याचबरोबर जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड व लातूर अशी जी काही 11 जिल्हे आहेत तर या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे काही अतिवृष्टी अनुदानाचे पैसे आहेत ते सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या संदर्भातलं हे महत्त्वाचं असं अपडेट आहे। तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत सर्वाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। तर नवीन असेल तर चॅनलवर नक्कीच सबस्क्राईब करा, व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका। तर शेतकरी मित्रांनो, जून व जुलै ऑगस्ट यामध्ये जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली होती आणि त्यामुळे राज्य सरकारच्या माध्यमातून जवळपास 1,000 कोटी रुपयाची जी काही रक्कम आहे ती मंजूर करण्यात देखील आलेली होती आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता शेतकऱ्याच्या खात्यावरती ही वितरित करण्याची देखील कारवाई चालू झालेली आहे। तर मित्रांनो, जिल्हानिहाय शेतकरी संख्या व वितरित निधी याची आकडेवारी जाणून घेऊया। तर यामध्ये अमरावती जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 90,252 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि या 90,252 शेतकऱ्यांकरिता त्यांच्या जे काही खात्यावरती आहे ती रक्कम वितरित केली जाणार आहे। तर त्या रकमेचा जो काही आकडेवारी आहे ती म्हणजे 65,31,00,000 रुपये ही जी काही रक्कम आहे ती तर त्यांच्या खात्यावरती दुसऱ्या टप्प्यामध्ये वितरित केली जाणार आहे। तर जवळपास अमरावती जिल्ह्यात ही कारवाई देखील सुरू करण्यात आलेली आहे। तर त्यानंतर दुसरा जो जिल्हा आहे तो म्हणजे अकोला। तर अकोला जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,577 शेतकरी जे काही आहे ते पीक विम्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती सुद्धा 2,571 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 144,28,00,000 इतका निधी जो आहे तो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती मंजूर करण्यात आलेला आहे। तर याची कार्यवाही देखील वाटपाची झालेली आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे यवतमाळ। तर यवतमाळ जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा जून व जुलै महिन्यामध्ये जे काही अतिवृष्टी झालेली होती तर या अतिवृष्टीमध्ये 2,63,609 शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि त्याचमुळे आता जिल्ह्यातील 2,63,609 शेतकऱ्यांना आता 185,10,00,000 रुपयाचं जे काही अनुदान आहे ते त्यांच्या खात्यावरती वाटपाचा कार्यवाही सुरू झालेली आहे। तर त्यानंतर चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे बुलढाणा। तर बुलढाणा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,88,423 जे काही शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांसाठी 115,23,00,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे आणि त्यांच्या खात्यावरती सुद्धा जमा करण्याची कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। त्यानंतर पाचवा जिल्हा आहे तो म्हणजे वाशिम। तर वाशिम जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वाशिम जिल्ह्यामध्ये सुद्धा 7,165 शेतकऱ्यांच्या खात्यावरती 47,14,00,000 रुपयाची जी काही निधी आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे आणि याचं वितरण देखील लवकरच सुरुवात झालेली आहे। तर यामध्ये जालना जिल्हा आहे। तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला शेतकरी मित्रांनो तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा 282 शेतकरी पात्र आहे आणि यांना 33,00,000 रुपयाचं जे काही अनुदान आहे हे वितरित करण्यात आलेलं आहे। त्यानंतर सातवा जो जिल्हा आहे तो म्हणजे परभणी। तर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 201 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि 201 शेतकऱ्यांच्या खात्यावरती जी काही रक्कम आहे तर ती रक्कम 27,00,000 रुपयाचं जे काही वितरण आहे हे करण्यात आलेलं आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली। तर हिंगोली जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर शेतकरी मित्रांनो, हिंगोली जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये बहुतांश शेतकरी हे कमी प्रमाणामध्ये पात्र करण्यात आलेले होते, परंतु आता दुसरा जे टप्पा आहे तर या टप्प्यामध्ये जवळपास हिंगोली जिल्ह्यामध्ये 27,742 शेतकऱ्यांच्या खात्यावरती
27,742 शेतकरी हे पात्र करण्यात आलेले आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावरती 14,54,50,00,000 रुपयाची जी काही निधी आहे ती वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे राज्य शासनाच्या माध्यमातून. तर त्यामध्ये 9वा जो जिल्हा आहे तो म्हणजे नांदेड. तर नांदेड जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात जास्त शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. तर 6,17,611 शेतकरी हे एकंदरीतपणे नांदेड जिल्ह्यामधील पात्र करण्यात आलेले आहे. तर या जिल्ह्यामध्ये सुद्धा जे काही 6,17,611 शेतकऱ्यांना जवळपास 420,46,00,000 रुपयाची जी काही वाटप आहे त्याची कार्यवाही ही नांदेड जिल्ह्यामध्ये प्रशासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. आणि त्यानंतर 10वा जो जिल्हा आहे तो म्हणजे बीड. तर बीड जिल्ह्यामध्ये 127 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 127 शेतकऱ्यांसाठी 9 लाख रुपयाची जी काही मंजुरी आहे ती वितरित करण्यात आलेली आहे. आणि त्याचबरोबर 11वा जिल्हा आहे तो म्हणजे लातूर. तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा फक्त 32 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे आणि या 32 शेतकऱ्यांसाठी 2,92,000 रुपयाची जी काही मंजुरी आहे ही वाटपाची कार्यवाही देखील सुरू करण्यात आलेली आहे. तर सर्वात कमी शेतकरी जर असतील तर ते लातूर जिल्ह्यामधील आहे. तर लातूर जिल्ह्यामध्ये फक्त 32 शेतकरी जे काय आहे ते दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र करण्यात आलेले आहे. आणि एकंदरीतपणे जून महिन्याच्या व ऑगस्ट महिन्याच्या मध्ये जे काही पावसाचं प्रमाण झालेलं आहे म्हणजे अतिवृष्टीचं प्रमाण झालेलं आहे तर याच्या पार्श्वभूमीवरती आता ज्या शेतकऱ्यांच्या पिकाचं व जमिनींचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे म्हणजे जमिनी खरडून गेलेल्या आहेत अशा 2ही शेतकऱ्यांचे नुकसान झालेले आहे. आणि त्यामध्ये अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, जालना, परभणी, त्याचबरोबर हिंगोली, नांदेड व बीड, लातूर असे जे काही 11 जिल्हे आहेत तर या 11 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकूण 14,09,318 शेतकरी पात्र करण्यात आलेले आहे. आणि याच जवळपास आता या शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावरती 923,01,01,00,000 रुपये जे काही आहे ती वाटपाची कार्यवाही ही राज्य शासनाच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली आहे. आणि आता जे शेतकऱ्यांनी तर सर्व शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की आम्ही KYC केलेली आहे परंतु आमचा पीक विमा मिळालेला नाही किंवा आम्ही काहीच केलेलं नाही तरी आमचं पीक विमा मिळेल का. तर ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती ही रक्कम जमा केली जाणार नाही. परंतु KYC जर आपली करून घेतली तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सुद्धा जे काही पहिल्या टप्प्यातलं वितरण आहे ते तुमच्या खात्यावरती केलं जाईल. परंतु ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही आपली KYC पूर्ण केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी लवकरात लवकर आपली KYC करून घ्या. त्याशिवाय हे जे काही अनुदान आहे याचे पैसे तुमच्या खात्यावरती दिले जाणार नाही. तर राज्य शासनाच्या माध्यमातून नवीन धोरणानुसार हे जे काही पैसे आहे ते आता जमा केले जात आहे. आणि त्याचमुळे ज्या ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या लागलेल्या आहेत त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे अनुदान आहे ते वितरित केलं जाणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता KYC सेंटरला भेट देऊन तुमचे नाव सुद्धा या KYC करू शकता. तर त्यामध्ये KYC केल्याशिवाय ही जी काही रक्कम आहे ते तुमच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच थेट हस्तांतरणाच्या लाभांद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यावरती आधार लिंक बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा केली जाणार आहे. जुलै 2023 आणि 24 मध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे आणि त्याच व्यतिरिक्त म्हणजे जमिनी खरडून गेल्यामुळे आता याकरिता 74 लाख रुपयाची जी काही मंजुरी आहे ती या शेतकऱ्यांच्या खात्यावरती नुकसान भरपाई म्हणून जमा केली जाणार आहे. तर यामध्ये 14,09,318 कोटी रुपये एकंदरीत दोन्ही मिळून 1,000 कोटी रुपयापेक्षा जास्तीचा जो काही निधी आहे हा राज्य सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे. आणि वितरणाला देखील येत्या 2 दिवसांमध्ये मोठ्या प्रमाणावरती सुरुवात झालेली आहे. तर यामध्ये शेतकरी मित्रांनो 11 जिल्ह्यांचा अपडेट आपण बघितलेला आहे. तर या 11 जिल्हे कोणते आहे आणि हेक्टरी किती जमा होणार आहे याची सविस्तर माहिती बघितलेली आहे. आणि त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांनी आपली KYC पूर्ण केलेली नाही तर त्या शेतकऱ्यांनी आपल्या KYC सेंटरला भेट देऊन आपली KYC पूर्ण करून घ्या. आपल्या आधारला बँक लिंक करून घ्या. त्याचबरोबर का तुमचा पीक विमा तुम्हाला का मिळत नाही याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ सोबत. सर्वांना धन्यवाद.